नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शेपूची भाजी बघतो आहे। तर इथे मी मुगाची डाळ घालून शेपूची भाजी केलेली आहे। कशी करायची ते बघूयात। पाव किलो शेपू घेतलेली आहे। शेपूची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे। तर हिला अशा कोवळ्या कोवळ्या दांड्या आपल्याला ठेवाव्या लागतात। थोड्या बाकीच्या काढून घ्यायच्या। डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। भरपूर पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि यात आपल्याला पाणी घालून भिजत घालून ठेवायची आहे। साधारण 1 ते 1.5 तास पहिले ही भिजत घालून ठेवायची। तर जर तुमच्याकडे छिलक्याची डाळ असेल तर छिलक्याची घ्या, छिलक्याची नसेल तर साधी घेतली तरीही चालेल आहे। थोडी थोडी शेपूची भाजी घेऊन आपल्याला छान बारीक कापून घ्यायची आहे याप्रमाणे। जर त्यात थोडेसे जाड काड्या राहिल्या तर त्याची पुन्हा आपल्याला बारीक कापून घ्यायची। याप्रमाणेच आपल्याला सगळी भाजी कापून घ्यायची आहे। हे बघा, पुन्हा मी त्यातले काही पानं घेतलेले आहे आणि कापून घेतलेले आहे। तर जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापायची, म्हणजे ती दाताखाली येणार नाही। बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की शेपूची भाजी ही दाताखाली येते, दातामध्ये फसते, त्यामुळे ते खायचं टाळतात। तर ही बारीक चिरली तर ती दातामध्ये फसणार नाही। आपली पूर्ण भाजी चिरून झालेली आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झालं की यात मोहरी घालायची आहे। पाव चमचा मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे। पाव चमचा जिरं घेतलेलं आहे। जिरं आणि मोहरी झाली की इथे आपल्याला कांदा घालायचा आहे। तर 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले घालून घेतलेला आहे कांदा आपण, आणि हा आता आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला तेलामध्ये छान शिजू द्यायचा आहे। सोबतच आपण लसूण किसून घेतलेला आहे। 4 ते 5 लसूण पाकळ्या आपण किसून घेतलेल्या आहे, त्याही घालून घेऊया। आणि हे पण आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं। मिरची घेतल्यात, 4 मिरची मी बारीक चिरून घेतलेल्या त्या घालून घेतल्या आहे। हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि आता आपण ही डाळ जी भिजत घातली होती ती स्वच्छ मी धुवून घेतलेली, त्याचे साल काढून घेतलेले आणि ते घालून घेतलेली आहे। पूर्ण डाळ, अर्धी वाटी डाळ घेतली होती आपण। डाळ पण आपल्याला कांदा आणि मिरचीसोबत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। छान अशी ही डाळ आपली झालेली आहे। आणि यात आता आपल्याला हिंग घातलेला आहे मी पाव चमचा, सोबतच लाल मिरची पावडर घालायचं आहे। तर 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण इथे मी मिरची जास्त घातल्यामुळे लाल मिरची पावडर कमी घातलेलं आहे। 2 छोटे टमाटर बारीक चिरून घेतलेले घालून घेतलेले आहे। हे पण आपल्याला परतवून घ्यायचे आहे। टमाटर मऊ होतपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे। आणि बघा, छान असे टमाटर आपले मऊ झालेले आहे। शेपूची भाजी घालून घेतोय आपण। पूर्ण शेपूची भाजी यात आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ही आता आपल्याला परतवून घ्यायची आहे। याप्रमाणे परतवून घ्यायची, जेणेकरून पूर्ण मिश्रण एकत्र होईल। व्यवस्थित भाजी आपली परतवून झालेली आहे। मीठ घातलं मी 1 चमचा, मिक्स करून घ्यायचं। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि झाकून आता आपल्याला ही 5 मिनिट मंद गॅसवर शिजू द्यायची आहे। तर 5 मिनिट आपले झालेले आहे आणि मी झाकण काढलेलं आहे। तर भाजी आपली छान अशी शिजून झालेली आहे बघा। पुन्हा एकदा आपण परतवून घेतो आहे। याप्रमाणे परतवून घ्यायची। बऱ्याच जणांची तक्रार असते की या भाजीला खूप उग्र वास असतो, त्यामुळे ते खायची टाळतात। तर त्यासाठी आपण एक उपाय करतो आहे बघा। इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा। खोबऱ्याच्या किसमुळे भाजीचा जो उग्रपणा आहे तो जाणवणार नाही। भाजी खायला जास्त सुरेख लागेल आहे। ही भाजी खूप चवदार असतेच, पण तिचा सुगंध तुम्हाला जो उग्रपणा जाणवतो तो जाणवणार नाही। छान अशी ही भाजी परतून झालेली आहे आपली। आणि ही भाजी आता आपली तयार झालेली आहे। खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे।
तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.